राज्यातील अतिवृष्टी आणि पुरानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तब्बल 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली होती। मात्र प्रत्यक्षात ही मदत लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच ई-केवायसीतील त्रुटी आणि तांत्रिक अडचणींनी मोठा अडथळा निर्माण केला आहे। राज्यातील तब्बल 5.42 लाख शेतकऱ्यांची सुमारे 255.50 कोटी रुपयांची मदत अद्यापही वितरित न होता शासकीय तिजोरीतच अडकून बसली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये ई-केवायसी पडताळणी पूर्ण न होणे, प्रलंबित अर्ज, सर्व्हर डाऊन, चुकीचे आधार लिंकिंग अशा तांत्रिक समस्या वाढत चालल्या आहेत। मराठवाडा, नाशिक, नागपूर, पुणे आणि कोकण विभागात सर्वाधिक रक्कम रोखली गेल्याचे समोर आले असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। नुकसान झालेले पीक, कर्जाचा बोजा आणि महागाईच्या फटक्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदतीची नितांत गरज असतानाच प्रक्रिया अडकलेल्या स्थितीत आहे। विरोधकांनी सरकारवर गंभीर टीका करत घोषणा मोठ्या पण अंमलबजावणीत शून्य तयारी अशी टीका केली आहे। तातडीने प्रक्रियेत सुधारणा करून पुढील काही दिवसात सर्व शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याची मागणी करण्यात येत आहे। दरम्यान प्रशासनाने ई-केवायसी प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना दिल्या असून स्थानिक स्तरावर विशेष शिबिरे घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची तयारी सुरू आहे। मात्र अंतिम मदत शेतकऱ्यांच्या हाती कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।